नमस्कार, कानवी कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत गुजराती डिश, याला म्हणतात हांडवो. आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळात ही डिश मी बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता इतके सुंदर असे झालेले आहेत आणि चव ही खूप अप्रतिम झालेली होती, एकदम मस्त झालेले आहेत. तर यासाठी इन्स्टंटली आपण जे याचं प्रीमिक्स असतं तर ते प्रीमिक्स बनवलेलं होतं आधी आणि त्यापासून हे बनवलेलं आहे. प्रेमिक्स बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी पोहे, पाव वाटी रवा, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी हरभरा डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ. हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक, जेवढं बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटायचं आहे. आणि हे झालेलं आहे आपलं प्रीमिक्स रेडी. आता हे प्रीमिक्स तुम्ही 3 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता. हवा बंद बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी. 2 वाटी प्रीमिक्सचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 वाटी दही. 1 वाटी दही टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात आपल्याला आंबट दही वापरायचं आहे. आता बघा, थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी आहे ना, ती येईपर्यंत त्यात थोडं आपल्याला पाणी मिक्स करावं लागणार आहे. हे बघा, हे आपलं फायनल बॅटर तयार झालेलं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही होऊ द्यायचं. आता हे तयार झालेलं बॅटर आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित फर्मेंटेशन होईल, रवा चांगला फुगेल. आता अर्धा तास झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे 1 वाटी किसलेला भोपळा, त्यानंतर 1 वाटी कोथिंबीर. तुम्ही याच्यामध्ये किसलेलं गाजर आणि कोबीसुद्धा टाकू शकता. आता याच्यामध्ये टाकायचं आहे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा, चवीपुरतं मीठ, 1 लिंबू पिळायचं आहे, अर्धा चमचा हळद, 2 चमचे साखर. आता 1 पाव वाटी पाणी टाकायचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स करून झाले. आता याच्यामध्ये 1 पळी तेल. आता या वाटीमध्ये आपल्याला 3 ते 4 चमचा यातलं मिक्स जे पण आपण बॅटर बनवले ते वेगळं काढून घ्यायचं एका छोट्या वाटीमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला 1/4 म्हणजे पाव चमचा इनो ॲड करायचा आहे रिॲक्शनसाठी. कारण आपण जर सगळ्या बॅटरमध्ये इनो टाकला तर जोपर्यंत आपण करणारे हांडवो ते म्हणजे ते खूप वेळ लागणार आणि त्यात सगळी रिॲक्शन संपून जाईल इनोची. त्यामुळं बेटर इफेक्टसाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडं पीठ काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये इनो टाकायचा. आता मी ही नॉनस्टिक कढाई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल ओतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं, त्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्यावर टाकायचं आहे तीळ. पांढरे तीळ वापरायचेत आपल्याला. पांढरे तीळ टाकते. आता हे सगळं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला 3 ते 4 पानं कढीपत्त्याची टाकायचीत. आता हे सगळं तडतडते बघा. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जे आपण वाटीमध्ये इनो टाकून मिक्स केलेलं बॅटर आहे ते त्याच्यावरती पसरायचं आहे. हे बघा, सो थोडंसं पसरून घ्यायचं आणि यावर थोडेसे तीळ टाकायचे आणि झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडून बघायचं आणि जो हांडवा आहे तो पलटी करायचा. हे बघा, आता मी पलटी करते आहे. खरं तर साईडनी सुटलेलं आहे बरं का, पण मध्ये थोडंसं कच्चं वाटतं. हे काय मला व्यवस्थित वाटत नाही कारण खाली लागलं आहे. आता दुसरा हांडवं करताना मी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतले, कारण मला त्या नॉनस्टिकच्या कढईमध्ये काही व्यवस्थित जमलं नाही. त्यामुळे म्हटलं चला आता आपण तव्यावर करून बघू. आणि सेम प्रोसेस इथे रिपीट केलेली आहे.
बॅटरमध्ये इनो मिक्स केलेला आहे वाटीत घेऊन. याच्यामध्ये मोहरी, तीळ आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्याच्यावरती बॅटर ओतले. थोडंसं मी पसरवते आणि आता याला मी झाकून ठेवणार 3 मिनिटांसाठी. आता हे बघा, मी झाकण उघडून दाखवते. मी खरं एक पलटी मारली होती बरं का मध्ये, म्हणजे जमतं आहे का नाही. तर चांगली हे पलटी झालेले आहे आणि बघा किती क्रिस्पी दिसतं. मस्त असं भाजलेलं आहे दोन्ही बाजूने. खरं हे सगळं कमी गॅसवर, एकदम कमी गॅसवर करायचं, कारण काय होतं असं थोडंसं जळल्यासारखं होतं बरं साखर असल्यामुळं. तेव्हा असं कमी गॅसवरती आलटून पलटून असं ते व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे बघा किती सुंदर हांडवं बनलेले आहेत. मस्त झालेलं आहे. टेस्ट पण खूप छान झालेली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं आहे. लहान मुलांनी तर इतकं आवडीने खाल्लं आहे की त्यांची सारखीच डिमांड आहे की आम्हाला हेच सारखं करा, हेच रविवारी सुट्टीच्या दिवशी टिफिनलासुद्धा आम्हाला हेच पाहिजे. हे खूप असं पौष्टिक, ह्याच्यामध्ये डाळी, त्यानंतर भोपळा जी मुलं खात नाहीत, गाजर खात नाहीत, कोबी खात नाहीत, हे सगळे आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि पौष्टिक असा नाश्ता बनवू शकतो मुलांसाठी. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे हांडवो कसे झाले. थँक्यू.